नमस्कार, मी अभिनेत्री अलका कुबलाटले. भूमी फाउंडेशन वाघोली याबद्दल सर्वात प्रथम मी या आश्रमाचे सर्वेसर्वा श्री कैलास पवार सर आणि त्यांचे इतर सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करते. खरं तर पवार सर या आश्रमाला भेट देण्यासाठी मला 2 ते 3 वर्ष सांगतायत, पण माझ्या व्यस्त शेड्यूलमुळे मला जमलं नाही. पण यावर्षी तो योग जुळून येतो आहे. दिनांक 9 मार्च रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजता मी या आश्रमाला भेट देणार आहे. आत्महत्या केलेले शेतकरी, त्यांच्या अनाथ मुली यासाठी हे सर त्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, त्यांची राहण्याची सोय व्हावी, त्यासाठी त्यांनी हा आश्रम सुरू केला आहे. सर, तुमची सामाजिक बांधिलकी मला माहिती आहे. मी याआधी नगरला तुमच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे तुम्हाला आधी खूप खूप शुभेच्छा. आणि मुलीनो, तुम्हाला भेटण्यासाठी खास मी इथे आले. तुमच्याशी खूप छान गप्पा मारणार आहे. भेटूया 9 मार्चला संध्याकाळी 5 ते 7 वाजता. भूमी फाउंडेशनच्या आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी मंडळी आपण सर्वजण आमंत्रित.
काळजी घेतो. अशा विद्यार्थिनींची काळजी घेणारे सगळे पालक इथे बसलेत आणि म्हणून आमच्या मुलींना काळजी नाही आहे, आमच्या भूमी फाउंडेशनला काळजी नाही, आमच्या कैलास पवार सरांना काळजी नाही, आमच्या अनिता मॅडमला काळजी नाही आणि म्हणून ती काळजी वाहणारे हात शेकडो हात इथे बसलेत आणि तेच सांगण्यासाठी आमच्या विद्यार्थिनी आल्या आहेत. देवा काळजी रे सादर करतायत. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाले एकला. होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपदा पहाट होईल पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाले एकला. होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपदा पहाट होईल पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. बाकी दीपक जलता है क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है. क्या कभी बिन बाती दीपक जलता है. कैसी है अनहोनी नायाब हुई रंग छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम. तू ही किनारा तू ही सहारा तू जग सारा तू ही हमारा सूरज तू ही तारा. जय जयकारा जय जयकारा स्वामी देना साथ हमारा.
नाही मी असं भाकर उपाशी पोटी शेतामध्ये टेंबा लावून तो बसतो आणि तरी म्हणतात शेतकरी का आत्महत्या करतो. मुद्दतीवर सावकार मात्र शेतकऱ्याच्या घरी येतो. नाही पीक नाही पैसा विचाराने तो त्रासावतो. सारख्या राजाची जोडी त्याची तीही तो सावकार घेतो आणि तरी म्हणतात शेतकरी का आत्महत्या करतो. आभाळा पावसाची वाट पाहत असतो पण डोळ्यातून त्याच्या पाणी टिकतो. सुकलेल्या त्याच्या गळ्यात मात्र गळफास येऊन बसतो आणि तरी म्हणतात शेतकरी का आत्महत्या करतो आणि तरी म्हणतात शेतकरी का आत्महत्या करतो. खूप सुंदर सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. खूप सुंदर. एका जोरदार टाळ्या वाजवायच्यात या कलाकारांसाठी. ग्रामविकास अधिकारी आपण या ठिकाणी आलाच, आपले मनापासून सहर्ष स्वागत. उद्योजक सचिनजी ढमढेरे, त्याचबरोबर मित्तल ग्रुपचे जव्हेरी साहेब आपण या ठिकाणी आलात, आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो. पोलीस निरीक्षक दर्शन देवगडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपले मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आणि यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण बोलतो आहोत. या ठिकाणी करिअर्स ऑफिसर्स या ग्रुपचे आदरणीय अमित कुमारजी डुबे साहेब कॅप्टन आपण आलात, आपले सहर्ष स्वागत. यांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. चला यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे बोलतो आहोत. काही क्षणातच या ठिकाणी आदरणीय अलकाताई कोबल यांचं आगमन होतंय. यानंतर आपण जाणार आहोत गौरव महाराष्ट्राचा. खरं तर आत्ताच काल परवा आपण महाराष्ट्र राजभाषा दिन या ठिकाणी मराठी राजभाषा दिन साजरा केला, मोठ्या उत्साहात साजरा केला. मनामध्ये महाराष्ट्राविषयीची आत्मीयता आणि मराठी भाषेची आत्मीयता आपण सगळ्यांनी अनुभवली आणि आपण दररोजच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण मराठी राजभाषा दिन साजरा केला. आणि त्याच मराठी भाषेचा महाराष्ट्राच्या गौरवाची गाथा या ठिकाणी सादर करण्यासाठी आमच्या आश्रमातील विद्यार्थी आपल्यासमोर घेऊन आलेत. शीतल, श्रावणी आणि शुभांगी सादर करतायत गौरव महाराष्ट्राचा. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ हात तिळतिळ फुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कर सुखांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. महाजन मन माय मराठीला, माझे नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानितो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिराची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला दोन्ही जनाची वाट. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुजनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा.
आहे विद्यार्थी माधवी कुलकर्णी आणि तिच्यावर स्वाती कुलकर्णी असं सुंदर कुलकर्णी यांचा आपल्याला सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय आणि ठीक आहे हो सांगते. जन्मगाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया माहली मोठी मोहरी काया गंधवे सारा गंध जाईचा. ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती ही गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती पांघरून ठेवते. अरे हिला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते जन्मगाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा. साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते. पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. फूल होताना ती कळी लाजे फूल होताना ती कळी लाजे पैंजणापाशी काय हे वाजे माय ही सांगे अर्थ मायेचा माय ही सांगे अर्थ मायेचा. पायात जेव्हा पैंजण येतं तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो. हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात. जन्मगाईचा बाईचा खूप गाईचा जन्मगाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा एक आईचा आईचा एक ताईचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप सुंदर सादरीकरण आई आणि मुलीचे या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आजच्या या स्त्रीला नष्ट केलं जातं हीच भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर सादर करते श्री भ्रूणहत्या अंजली. आई मला जगायचे गाई मला हे सुंदर जग पाहिजे गाई. आई मला मारू नको गाई मला मारू नको. आई 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 अगं मी बोलतीये तुझी परी
आजी असं देत जाऊ नकोस ग, मला त्रास होत होता, मला गुदमरून देत होतं ग आजी. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार सांग ना आजी. आई आई तू का घेतलंस ग ते औषध, किती कडू होतं गाय ते. आई मला त्रास होत होता ग, मला गुदमरून येत होतं खूप. आई जन्माला घालून तर बघ ग एकदा, तुझे रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई, मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई, सांग काय का ग तुला घाई. आई मला समजतीये तुझी कोटी, तुझी गुजमार, पण मी मुळीच राजूला नाही ना ग. खरं का म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला मला नवीन कपडे नको ग, मी त्यांचे जुने कपडे घालेन, शाळेत जाईन त्याची जुनी दप्तर वापरेन, त्याची जुने खेळणे खेळ. मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही काही. अगं आई आता तूच सांग, उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहे, याचं दुःख मानू की तूच काही क्षण मध्ये समोरचा आनंद मानू. सांग आई सांग ना. नुसतं स्त्रीगुणात थांबून काय होणार, मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण. अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे माझ्यातल्या आसिफाला आणि रेणुकाला सुद्धा की आजपर्यंत आपण नटलो त्यात आपण खरंच समाधानी आहोत का, नाही ना. अगं आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मग मोडून टाकूयात अन्याय त्याच्यावरी मनगटे, काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साज. तर आता रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उचरडू नकोस, पेटून उचरडू नकोस. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही, या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही, वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणूस केले, अरे बांगड्या घातल्या माणूस केले, मदतीसाठी तू ओरडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उतरडू नकोस, पेटून उतरडू नकोस. खूप सुंदर सादरीकरण, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. स्त्री भ्रूण हत्यावरती अंजलीने खूप सुंदर सादरीकरण केलेलं. खरं तर गर्व है मुझे मैं नारी हो, गर्व है मुझे मैं नारी हो, अकेले ही सब पर भारी हो. असं आता कणखर होण्याची वेळ खऱ्या अर्थाने आमच्या मुलींवरती आलेली आहे आणि तेच सांगण्यासाठी या ठिकाणी अंजलीने खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर महाकुंभ साक्षी शिंदे आमची या ठिकाणी विद्यार्थिनी सादर करणार आहेत. महाकुंभ. प्रथम यज्ञ
एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माहेरच्या साडीमधलंच हे गाणं. तिच्या नावामागे आपण संजयप्पा ताई लावू शकतो. या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. ते ताकदीचा शब्द फक्त अलका ताई इतकंच याच शब्दामागे सिनेसृष्टीमध्ये लावू शकतो आणि म्हणून आपण अगदी मनापासून अलका ताई असं म्हणतो. अलका ताईसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळात राज्य गुप्तचर विभागाच्या PSI आदरणीय प्रियंका पवार मॅडम आपण सुद्धा या ठिकाणी आलात. पवार मॅडमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी अभिलाषा निखिल भडळे, साक्षी अभिषेक सातो, त्याचबरोबर शुभांगी मच्छिंद्र तडस आपणही या सर्व भगिनी या ठिकाणी आलात. आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊयात. झुलवा पाळणा या ठिकाणी सादर करतायत आमच्या या कन्या भाग्यशा आणि अंजली सादर करतायत झुलवा पाळणा. Bye.
खूप छान, खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी वाईल्ड वुड्स नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकल्या या पदरपस येते तुमच्याकडे. मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा
उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मुलीकरीसाठी. खऱ्या अर्थाने अत्यंत उत्कृष्ट सरपंच. खरं तर कैलास पवार सर श्रीरामपूर तालुक्यात ज्या गावामध्ये राहतात ते गाव आहे महांकळ वडगाव आणि त्या गावचे सरपंच कचरू भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी दिली. त्यांचे मनापासून अभिनंदन. सेकोटूल्स कंपनीच्या आदरणीय प्रतीक्षा भोसले मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांनी 5,000 रुपये या ठिकाणी देणगी दिली. त्यांचे मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार. त्याचबरोबर सेकोटूल्सच्या आदरणीय मयुरी भोसले मॅडम आपण या ठिकाणी 1,000 रुपयाची देणगी दिली. आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आमचे भीमराज बागुल सर आणि वडगाव महांकाळचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आमच्या वीर पत्नी घायाळताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण वळतो आहोत. मी या ठिकाणी कैलास पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी. मी मान्यवरांना विनंती करते की राजमाता जिजाऊ आपल्या हातात त्याचबरोबर साहित्यिक आदरणीय विभूषणताई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर तिच्या महाकाळ्या गोष्टी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सातत्यानं फिरतो. या मुलींसाठी झटतो, त्या मुलींच्या शिक्षणासाठी झटतो. शेकडो हातांपुढे पायांपुढे नतमस्तक होतो आणि अक्षरशः मदतीची हाक देतो. असा भोळा बाबडा आमचा मित्र प्राध्यापक कैलास पवार सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं भोळ्या भाबड्या लोकांनीच इतिहास निर्माण केलेला आहे. त्यामुळं जो हे जीवन पत्करतो तर त्याचंच नाव खऱ्या अर्थानं कैलास शिखरावरती जातं. म्हणून माझंही नाव कैलास आहे, परंतु त्या कैलासाबरोबर माझी बरोबरी होणार नाही. परंतु त्याच्या
आशीर्वादानं तरी आपण काहीतरी खूप काही चांगलं काम करू असा एक विश्वास आणि ठाम आशीर्वाद रूपी काम करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस नेहमीच ज्या माऊलीने माझ्या आईने मला जन्म दिला, परंतु खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे मला जर दुसरी जी माऊली मिळाली असेल तर ती खऱ्या अर्थानं मराठी सृष्टीमध्ये ज्यांनी आता सांगितलं सरांनी का जे आदराचं नाव कोणत्याही हिरावणीच्या किंवा कुठल्याही अभिनेत्रीच्या समोर ताई हा शब्द आपण अजून तरी ऐकला नाही, मी सुद्धा ऐकला नाही, परंतु अलकाताईंच्या समोर अलका असा शब्द न लावता अलका ताई म्हणून हा आदरयुक्त शब्द लावला जातो. म्हणजे खऱ्या अर्थानं या माऊलीच्या रूपानं खऱ्या अर्थानं माझं आयुष्य सुजलम सुफलम आणि सुखकर झालं असं मी म्हणेल. कारण ज्यावेळेस ताईंची माझी आता चर्चा ती सुरू होती प्रवासात असताना, तर ताईंना पण मी म्हटलं ताई तर तुमच्या हाताने ज्यावेळेस या भूमी फाउंडेशनचं रोपटं तुम्ही लावून दिलं आणि एक जबाबदारी खांद्यावरती आमच्या तुम्ही सोपवली आणि समाज हितासाठी तुम्ही काम करा म्हणून असा शब्दाची थाप दिली आणि खऱ्या अर्थानं सत्कार्य करण्याचं काम, सत्कार घेण्यापेक्षा सत्कार्य करण्याचं काम आम्ही सर्व लोक करत आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं बघता बघता भूमी फाउंडेशनला आज 7 वर्ष कंप्लीट झाले. 7 वर्ष कसे गेले हे मलाही कळलं नाही, परंतु काम करत असताना भूमी फाउंडेशनचं काम करतोय हे निश्चित भान ठेवून काम करण्याची जबाबदारी ही नेहमी आम्ही सातत्यानं करत राहिलो आहे. आता आमच्या गावचे सरपंच सुद्धा आदरणीय महांकाळे साहेब पण आहेत, ते सुद्धा या भूमी फाउंडेशनच्या पहिल्या दिवसापासून आहे. बाबा आमटेंसोबत ज्यांनी काम केलं 10 वर्ष, आदरणीय प्राचार्य टी शेळके साहेब सुद्धा आज या भूमी फाउंडेशनला सातत्यानं प्रयत्न करतात. भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था, ताईंनी सुद्धा विचारलं होतं काही भूमीचं नाव कसं हे केलं, तेव्हा त्या लोकांचं उद्घाटन ज्यावेळेस ताईंनी केलं तर मी एका शब्दात म्हणजे सगळ्याच मान्यवरांना सांगितलं होतं, आई आपल्याला जन्म देते परंतु ही भूमी आपल्याला जगवते. आईच्या गर्भात आपला जन्म होतो परंतु शेवटचा अंत ह्या मातीत होतो, म्हणजे या भूमातेत होतो. म्हणून आई आणि भूमाता या दोन्ही देखील समान आहे, याचे दोघांचे देखील उपकार आपल्यावरती तेवढेच सारखे आहे. म्हणून या जगात माती आणि माता टिकली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने विश्व सुरळीत आणि चांगल्या प्रकारचं सुरू राहील असं आम्हाला सर्वांना सातत्यानं वाटत असतं. भूमी फाउंडेशनचा प्रवास अतिशय सातत्यपूर्व हे समाज हितासाठी आणि यशस्वीरित्या आज खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, ज्याला श्री आई म्हणून कळली तो अक्षरशः जिजाऊचा शिवा झाला आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीताचा राम झाला. खऱ्या अर्थानं ही आज श्री समजून घेण्याची काळाची गरज आहे. आपण फक्त पेपरमध्ये दररोज बातम्या ऐकतो, सगळ्या गोष्टी आपण सगळ्या सातत्याने बघतोय आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांच्यावरती किती ताण किती भार आहे. मला नेहमी सातत्यपूर्वक खाकीवर देखील कविता माझी एकदम म्हणजे कोरोनाच्या काळात खूप प्रसिद्ध झाली आणि ती केवळ तुमच्या कामावरती धरूनच मी ती कविता केलेली होती. म्हणून मला खाकीचा सदैव अभिमान आहे, कारण आज आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं स्त्री समजून घेण्याची गरज आहे, कारण स्त्रीमुळं आपण आहोत किंवा आपण म्हणजे आपल्यामुळं स्त्री नाही, आपण आपल्यामुळं स्त्री आहे, म्हणजे स्त्रीमुळं आपण आहे. म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यपूर्ण आज मी ताईंना तेच म्हणलो का हे मुलींचं वसतिगृह ज्यावेळेस आम्ही सुरू केलं तर आज मुलांचं कुठेही पेइंग गेस्ट म्हणून राहू शकतात, परंतु मुलींचे प्रश्न फार गंभीरपणे होत चाललेले आहेत. दिवसेंदिवस खूप अडचणीचे प्रश्न निर्माण होत आहे. तर ह्या प्रश्नासंदर्भात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर पराग काकर साहेब त्यांच्या मातोश्री आहेत तिथं. खऱ्या अर्थानं त्या सुद्धा मला आईसारखं प्रेम देतात. आणि ज्यावेळेस कुलगुरू साहेबांनी सांगितलं का ज्यावेळेस या मुली बाहेरच्या जिल्ह्यातून येतात त्यावेळेस शिक्षणाचे प्रश्न असंख्य मोठ्या प्रमाणात तयार होतात, तर या मुलीचे प्रश्न कुठेतरी सुटणं गरजेचं आहे. असे असंख्य प्रश्न ज्यावेळेस आम्ही बघत होतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने मी मुलांसाठी वसतिगृह सुरू करणार होतो, पण त्याच्या पहिलं मला सुरू करण्याची जर जबाबदारी मला वाटली असेल तर मुलींसाठी हे वसतिगृह सुरू करावं आणि जी जबाबदारी जगात कोणी घेऊ शकत नाही ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि त्या जबाबदारी घेण्यासाठी आम्ही लाख काही अडचणी येतील त्या झेलायला आणि तोलायला तयार आहे. कारण जो माणूस चांगल्या गोष्टीसाठी निघतो त्याला काटे टोचतात, काटे बोचतात, सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद आम्ही ठेवलेली आहे. आणि या दृष्टिकोनाने आम्ही त्या मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, त्या मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्या मुलींचं भविष्य, त्या मुलींचं
पुढील आयुष्य याच्यासाठी पूर्ण उपाययोजना एकेका वर्षाचं आमचं प्लॅनिंग आहे. आणि या दृष्टिकोनातून या मुली जर बघितलं तर आज बकुरी शाळेतले काही शिक्षक आलेले असतील तर या मुलींचा सुद्धा विकास तेवढ्याच मोठ्या गतीने आहे. आणि आदरणीय अक्षरशः शिक्षण उपशिक्षण अधिकारी मॅडम चव्हाण मॅडम देखील आहे. मॅडमनी सुद्धा त्या मुलींचं ऑडिट केलेलं आहे. तर त्यामुळं या मुलींची जी गुणवत्ता माझं आमच्या सगळ्यांचं ध्येयच आहे. शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक चारही प्रकारचा विकास आज मुलींचा झालाच पाहिजे. त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने हे जे प्रकार घडतात तर ते आपल्याला थांबवता येईल किंवा त्याला कुठेतरी आळा बसू शकेल. या दृष्टिकोनातून आम्ही मुली सक्षम आणि भक्कम करण्याचा प्रयत्नातून हे काम करत आहे. आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने प्रास्ताविक करण्यापेक्षा मी थोडंसं वेगळं बोललो, परंतु ते मनातलं होतं, ओठातलं नव्हतं, म्हणून मी ते बोललो. आणि सगळ्यांना जर खूप तुम्ही वेळात वेळ काढून आलात, खऱ्या अर्थाने अलकाताईंना सुद्धा खूप पुढं घाई आहे, परंतु ताईंनी सुद्धा आज आमच्यासाठी वेळ दिला आणि ताईला सुद्धा व्यवस्थितरित्या बघण्याची इच्छा होती. पण हा कार्यक्रम आम्ही अचानक म्हणजे मीना काकी संजय अप्पा सातव पाटील खऱ्या अर्थानं ताई जर या वाघोलीत जर महिलांची माऊली जर कोण असेल तर खऱ्या अर्थानं मीना काकी संजय अप्पा सातव पाटील आहे. खऱ्या अर्थानं कुठल्याही महिलांना कुठले काही जर प्रॉब्लेम झाले तर पहिल्या महिला त्यांच्याशी चर्चा करतात किंवा त्यांच्याशी आधार घेतात आणि पुढेच खऱ्या अर्थानं त्यांनी त्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने पुढे येतात. आणि मी नेहमी म्हणत असतो मीना काकींना, काकी तुम्ही काम करता एवढं नक्कीच खरं आहे, परंतु त्या कामाला पाठबळ देण्यासाठी सुद्धा संजय अप्पा सातव पाटील तुम्हाला मदत करतात. तेवढ्या मोठ्या गतीने किंवा तेवढ्या ताकदीने तुमच्यावरती आशीर्वाद आणि तेवढा हिमतीने तुम्हाला समाजात पाठवतात. कारण आज आपली घरातली महिला आपण बाहेर पाठवण्यासाठी 10 वेळेस विचार करतो, परंतु खऱ्या अर्थानं समाजाचा ही जोपासणारी व्यक्ती संजय अप्पा सातव पाटील यांनी त्यांना काम करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आज पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे. ही सुद्धा खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि दुसरं सांगायला मला आवर्जून आवडेल का मीना काकी संजय अप्पा सातव पाटील यांनी या मुलींची जबाबदारी खऱ्या अर्थानं प्रत्येक महिन्याला ज्या काही लागणाऱ्या वस्तू असतील त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी लागतील तर त्या सातत्याने पुरवतात आणि न मागता देतात. कारण भूमी फाउंडेशन कधी कोणाला काही आतापर्यंत मागितलं नाही. मी ताईंशी सुद्धा आता तेच बोलत होतो, न मागता जे मिळतं तर त्याच्या अर्थ खऱ्या अर्थानं तो परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असतो. म्हणून आज आमचं वसतिगृह सुरू होऊन फक्त 6 महिने झाले, परंतु सगळं वसतिगृह सोलर सिस्टम वरती अपलोड झालेला आहे. आणि मला सगळ्या यांना इथं सांगायला आवर्जून आवडेल, ज्या व्यक्तीने 4.5 लाख रुपयाचं सोलर सिस्टम अपलोड करून दिलं त्या व्यक्तीने आमच्याकडून फुल सुद्धा घेतलं नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही. आजच्या कार्यक्रमाला त्यांना बोलावलं परंतु ती व्यक्ती इथं आली नाही आणि त्यांनी एवढं सांगितलं, सर तुमच्या मुलींना कळलं मी दिलं, बस मला समाजाला दाखवण्यासाठी मी केलेलं नाही. त्याच्यामुळं आज समाजकार्याची व्याख्या मॅडम मी म्हणजे MSW केलेला माणूस आहे. आमचे प्राचार्य नेहमी मला म्हणायचे का समाजकार्य म्हणजे आज जर कोणी बिस्किट दिले तर फोटो काढून लगेच व्हायरल करतात, ते समाजकार्य नाही. किंवा समाजकार्य असं असायला पाहिजे की समोरची एक व्यक्ती जर अडचणीत असेल तर तिचं कायमस्वरूपी पुनर्वसन झालं पाहिजे, या स्वरूपाचं ते पुनर्वसन असलं पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून मला खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं खूप मनात त्या व्यक्तीला बघितल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. आणि सातत्याने 1 महिन्याला ते व्हिजिट करतात आणि ह्या आमच्या सगळ्या मुलींचं दर्शन घेऊन ते जातात. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. देणारा अक्षरशः आम्ही त्यांचं कौतुक करायला पाहिजे, वावा करायला पाहिजे, पण कुठलीही गोष्ट न घेता या मुलीचं दर्शन घेऊन जातात. म्हणजे ही सुद्धा मला गोष्ट म्हणजे मला कधी कधी झोप येत नाही, कधी असं वाटतं काय खऱ्या अर्थानं ही व्यक्ती देवाच्या रूपात काय आमच्या आश्रमात आलेली आहे काय, असे सुद्धा काही प्रश्न पडतात. म्हणून खऱ्या अर्थाने या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. सातत्यपूर्ण या वाघोलीकरांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मॅजेस्टिक मॅन हॉटेल फेज 2 ही सोसायटी सुद्धा आमच्या मुलींसाठी महिन्यातला किराणा प्रत्येक कुटुंब एक वस्तू भरते आणि ती वस्तू एक वस्तू असू द्या, 2 किलो साखर असू दे किंवा चहापत्ती असू द्या, ती आमच्या वसतिगृहाला पोहोच करते. म्हणजे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि WD सोसायटी अशी आहे का त्यांच्या सुद्धा सोसायटीमधून आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. म्हणून समाज मी नेहमी म्हणतो की समाज आहे म्हणून खऱ्या अर्थानं समाज आहे. नाहीतर आता त्या गोष्टी तर बोलण्याचं नाहीये किंवा कोणी आलं आणि कोणी गेलं तरी काही फरक पडत नाही, परंतु समाज आज भक्कम आहे म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी सक्षम आहे. आणि या समाजामुळेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे या देशावरती नव्हे तर खऱ्या अर्थानं खूप आशिया खंडात त्यांचं नाव कोरलं. म्हणून ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आमचे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय जयप्रकाशजी सातव साहेब सुद्धा इथं आहेत. तर त्यांनी सुद्धा या मुलींची काही 2 मुलींची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. तर ते सुद्धा या मुलींसाठी सातत्यानं दर महिन्याला खर्च ते पुरवतात. आणि त्याच्यानंतर आदरणीय डॉक्टर रामकर मॅडम इथे उपस्थित आहे. तर डॉक्टर रामकर मॅडमनी सुद्धा डॉक्टर सायली रामकर यांनी या सगळ्या मुलींची
ही आपली आरोग्याची जबाबदारी, कोणी मुली किती आजारी असू द्या, मागच्या वेळेस व्हायरल इन्फेक्शन झालं, बऱ्याच मुली आजारी पडल्या, तर सगळ्या मुलींना परत सुरक्षित आरोग्याच्या दृष्टिकोनानं ठेवण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर डॉक्टर रघुनाथ रामकर सर आणि त्यांच्या सुकन्या अक्षरशः सायली रामकर मॅडम कधी रात्री 1 वाजता 2 वाजता कधी आम्ही हक्काने त्यांना फोन करतो. आणि आज जर बघितलं तर डॉक्टरची ओपीडी संपल्यानंतर कोणताही डॉक्टर परत फोन उचलीत नाही, पण आमच्यासाठी सदैव हे दार उघडे असतात, याचाही सुद्धा आम्हाला अभिमान आहे. म्हणून मॅडम तुमचं काम मी तर म्हणतो जेवढे डोनर असतील त्यांच्या 10 पटीनं तुमचं काम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्ही जगलो तर खऱ्या अर्थानं चांगलं काम होईल, म्हणून तुम्ही आम्हाला जगवण्याचं काम करताय. देणारे भरपूर आहे परंतु जगवणारे पण महत्त्वाचे आहे. त्या जगवण्याच्या यादीमध्ये तुम्ही आहात, म्हणून खरंच खूप कौतुक आहे. आणि आज आदरणीय अलकाताई कुबल यांनी आज या वसतिगृहाची भेट घेतली आणि सगळ्या मुलींची पाहणी केली, राहणीमान कसं आहे, सगळ्या सुविधा कशा आहेत, सगळ्या उत्तम प्रकारच्या त्यांना वाटल्या. हेच खऱ्या अर्थानं आमच्या कामाचं फळ आहे. आणि ताईचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहे. आणि ताईंचा आशीर्वादच नव्हे तर सहवास, ताई जरी इथं आमच्यात नसल्या तरी सहवास त्यांचा सदैव आमच्या सोबत असतोच. आणि नेहमी एक दिवस सुद्धा ताईंना मेसेज केल्याशिवाय आमचा जात नाही. म्हणजे याच्या दृष्टिकोनातून आम्हाला देवाच्या आशीर्वादासारखाच तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि काळकर ताईंचा सुद्धा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा माझा प्रास्ताविक थांबतो, कारण बोलण्यासारखं खूप आहे. मान्यवर पण बरेच उपस्थित आहे, खाली पण पोलीस प्रशासनामधले पण बरेच प्रशासकीय अधिकारी आहेत. त्याच्यानंतर वाघोली पोलीस स्टेशन असेल, लोणीकर पोलीस स्टेशन असेल, त्याच्यानंतर शिक्षण विभाग असेल, त्याच्यानंतर आदरणीय तावरे मॅडम असतील, सगळेच मान्यवर असतील, सगळे लोक आज उपस्थित आहे. आणि दुसरा ताई माझा इथं राहून गेला, डॉक्टर अविनाश शर्मा सर यांच्या 8 इंग्लिश मिडियम स्कूल शाळा आहे. त्या सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत ते शाळेचं काम पाहतात आणि 3 ते परत रात्री संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आमच्या भूमी फाउंडेशनसाठी काम करतात. एखाद्या एज्युकेशन ग्रुपचा डायरेक्टर इतकं काम करतो याच्यापेक्षा मला मोठी गोष्ट वाटली नाही. आज हे सगळं नियोजन जे आहे तर ते असेल अशोक गाय पाटील असतील किंवा मीना गागरे मॅडम असतील आणि सर्वच लोक पदाधिकारी, मी यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. कारण आयोजन करणं सोपं म्हणजे एखादा कार्यक्रम घेणं सोपं असतं, आयोजन करणं फार अवघड असतं. तर त्यामुळं या सगळ्या मी म्हणजे टीमचा आमच्या मनापासून धन्यवाद देतो. कारण टीममध्ये असंख्य लोक आहे, यादी भरपूर मोठी आहे, परंतु तेवढा वेळ नाही आपल्याकडं. तर मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा संजय अप्पा सातो पाटील आणि आमच्या आदरणीय मीना काकी संजय अप्पा सातो पाटील यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. जसा अलकाताईंचा आशीर्वाद आम्हाला आहे तसंच संजय अप्पा सातो पाटील आपला आणि मीना काकी आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या. कारण आम्हाला काही कोणाला आमच्या टीम मधल्यांना कुठं कोणाला काही मुख्यमंत्री व्हायचं नाही, कोणाला आमदार व्हायचं नाही, कोणाला कुठं सदस्य व्हायचं नाही. आम्हाला ते जगायचं आहे तर ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी आणि बाबा आमटे यांच्या विचारांनी ते काम पुढे घेऊन जात आहोत. आणि आदरणीय याला पोपटराव पवार साहेब यांचा सुद्धा मोठा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं ह्या लोकांचे विचार आचार घेऊन त्यांच्याच कामाप्रमाणे खऱ्या अर्थानं आमची ही सगळी टीम जात आहे. आणि आम्ही सुद्धा ताई बरेच जण फोन करतात, आम्हाला सुद्धा भूमी फाउंडेशन सोबत जोडायचं आहे. असंख्य लोक जोडलेले आहे, पण मी पहिलं विचारतो का जोडायचं कशासाठी. कारण आमच्या संस्थेमध्ये आम्ही कधीच म्हणजे कुठेही राजकारण किंवा कुठल्याही प्रकारचा असा हित घेऊन येणारच आम्ही हे करत नाही, परंतु समाजाचं हित जोपासणाऱ्या लोकांची यादी खऱ्या अर्थानं आम्ही पातळून बघतो आणि आम्ही त्यांना म्हणजे त्यांना आमच्या सहभागी करून घेतो. कारण समाजाचं हित जोपासणं काळाची गरज आहे, देशाचा. आणि मला कोरोनापासून एक खूप सुंदर वाक्य आठवलेलं आहे का ते नेहमी मी माझ्या गाडीवर सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आपण कुटुंबासाठी आणि कुटुंब आपल्यासाठी, आपण कुटुंबासाठी आणि कुटुंब आपल्यासाठी, आणि हा देश सर्वांसाठी महत्वाचा आहे. कारण देश APJ अब्दुल कलाम बोलून आता 5 वर्ष झाले देश महासत्ता होणार होता 2020 मध्ये. जोपर्यंत आपण देशाची काळजी जोपर्यंत करणार नाही आपल्या कुटुंबाप्रमाणे आणि आपल्या फॅमिलीप्रमाणे, तोपर्यंत देश हा तसाच राहील. कारण हा देश स्वतंत्र होऊन प्रत्येक कुटुंबाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, एका कुटुंबाला नाही तर किंवा कुण्या एका व्यक्तीला नाही, हे संपूर्ण देशासाठी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या देशाचा विचार करणारे नागरिक निर्माण होणं काळाची गरज आहे आणि समाजासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या सुद्धा येणारी गरज आहे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्या मान्यवरांचे आणि ज्यांनी आता काही देणगी दिलेली आहे तुमची अमूल्य मदत ही आज आमच्या संस्थेला प्राप्त झाली, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं पुन्हा आपले मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद कैलास पवार सर. खरं तर किती सांगू कोणाला, किती आनंद झाला असंच या पवार सरांना वाटलं. काय बोलू आणि काय नको, म्हणजे खरंच ध्येयवेडा माणूस आहे. या ध्येयवेड्या माणसासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आणि मुंबईहून प्रचंड व्यापातून अलकाताईंना इथे आणण्याचं काम पवार सरांनी केलेलं आहे. आणि अलकाताई सहसा पुढे जात नाही.
त्या अशाच ठिकाणी जातात जिथे खरी माया आहे. आणि आज या भूमी फाउंडेशनच्या कार्याला आपण शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आलात. आपलं मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो. 5 वर्षापूर्वी 2 ऑक्टोबरला आपल्याच हस्ते या भूमी फाउंडेशनची स्थापना झाली होती आणि आज आपण 5 वर्षानंतर या भूमी फाउंडेशनचं स्वरूप बघण्यासाठी आलात. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. दरम्यानच्या काळात या ठिकाणी पोलीस स्टेशन वाघोलीच्या वाघोली पोलीस स्टेशनच्या मोनिका सातव मॅडम आणि वंदना चव्हाण मॅडम आपण यालात आपलंही मनापासून सहर्ष स्वागत करतो. सामाजिक कार्यकर्ते गणेशजी राऊत आणि आनंद देशमाने आपण आलात, आपले सहर्ष स्वागत करतो. महसूल अधिकारी आदरणीय सत्यवानजी लांडगे साहेब कलेक्टर ऑफिसमधून आपण आलात, आदरणीय लांडगे साहेब आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण वळूयात आणि यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात, स्वागत करूया. आणि मी विनंती करतो या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं, हिंदी चित्रपट कटाक्षाने टाळले. माझ्या मातृभूमीच्या मराठी भाषेमध्ये मला जितके चित्रपट करता येतील तितके मी करेल. या झगमगाटाच्या दुनियेमध्ये स्वतःला सावरत, स्वतःचं सौंदर्य आणि स्वतःचा कलाविष्कार जपत एक वेगळी छाप खऱ्या अर्थानं या रसिक मनावरती सोडली अशा आदरणीय अलकाताई कुबल यांचा सन्मान सर्वप्रथम या ठिकाणी होणार आहे. तो सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने मीना काकी आज या ठिकाणी नाही आहेत, त्यांच्या सुनबाई साक्षी अभिषेक सातव आणि आदरणीय ज्यांच्या बिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थानं हा आश्रम सुरू आहे अशा वाळके मॅडम, मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरणीय अलकाताईंचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी वाळके मॅडम आणि साक्षीताई अभिषेक सातव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. या माहेरची गाणं अर्थानं आपल्या स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या चित्रपट सृष्टीमध्ये 100हून अधिक चित्रपट करणाऱ्या आदरणीय अलकाताई कुबल यांच्या या ठिकाणी सन्मान संपन्न होतो. या ठिकाणी गुरु मॅडम सातव हायस्कूल यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली. गुरु मॅडमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा अलकाताई यांचा सन्मान या ठिकाणी होते. पालघर आदिवासी पाड्यातील महिलांसाठी मोफत प्रसूती कक्षाची स्थापना करणाऱ्या गरजू व्यक्ती आणि कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना मदत करणाऱ्या अलकाताई कुबल 1984 पासून बदल करणार आपल्यामुळे कुठेतरी झाले सावकर करतो आणि म्हणून अशा मातोश्रीचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. खऱ्या अर्थाने विस्तृत विवेचन करणारे आहेत अशा आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला आणि त्यांच्याच वतीनं त्यांच्याच माध्यमातून पुणे विद्यापीठाला जगात भारी खऱ्या अर्थानं पुणे आहे आणि बाहेरघर संस्कृतीच आहे. अशा संस्कृतीच्या बाहेरघराला पुणे विद्यापीठाला कुलगुरू देण्याचं काम आदरणीय आईंनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर या ठिकाणी PSI प्रियंका वीरभक्ती प्रियंका पवार करण्याचा सन्मान होतो. त्याचा सन्मान केला. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर रामकर यांच्या कन्या डॉक्टर रूपाली राम कातू पाटील यांच्या सुनबाई साक्षीताई अभिषेक सातव यांच्या दिलेले आणि उंचबागेची सातव पाटील यांचे मनापासून आभार. यानंतर त्यांचं मनापासून अभिनंदन. यानंतर लोणीगंज पोलीस स्टेशनवरून या ठिकाणी मोनिका सातव मॅडम आणि वंदना काही जणी परिस्थिती जागा भरून आणि लोणीगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी पुरुष अधिकारी सुद्धा इथे आलेले त्यांना विनंती जिजाऊने शिवछत्रपती घडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊने शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराईने महाराष्ट्रात भूमीत औरंगजेब घडवला. नमस्कार, माझे नाव शीतल आहे. मी आता 6व्या वर्गात शिकते. मी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्था सावित्रीबाई फुलेंचे निवासी वसतिगृह वाघोली पुणे. मी आपल्या समोर स्त्रीबद्दल बोलणार आहे. प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला
तपशिलीची दार आहे. स्त्री म्हणजे आपला नाही, स्त्री म्हणजे आपला नाही, ती तर एक धगधगता अंगार आहे, धगधगता अंगार आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व. थेंबा थेंबामधून सामर्थ्याचा सागर होतो, थेंबा थेंबामधून सामर्थ्याचा सागर होतो. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर होतो, स्त्री शक्तीचा जागर होतो. अरे ती एक स्त्री आहे, ती एक स्त्री आहे. घरात स्वयंपाक करते. जर एखादा स्वयंपाक चांगला झाला नाही, ती मुले बोलतात, आई तू स्वयंपाक असा का केला? शाळेतली मुले मला बोलत होती. अरे बोलू द्या, अरे बोलू द्या त्या मुलांना, पण एक लक्षात ठेवा, आईचं प्रेम हे कधी विसरू नका. ती एक स्त्री आहे, फक्त स्त्री नाही, ती एक मुलगी आहे, ती मैत्रीण आहे. ती एक मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे. पण या आधी ती एक स्त्री आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या जगात स्त्रीवर या जगात स्त्रीवर आणि मुलींवर अति अत्याचार होत आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, जर आपल्या जे कोणी करत असेल, आपल्या आई बहिणीवर असे अत्याचार होत असेल, तुम्हाला वाटत नसेल त्यांना मारून टाकावं, तुम्हाला वाटत नसेल त्यांना जेलमध्ये टाकावं, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ती एक स्त्री आहे. लक्षात ठेवा, ती एक स्त्री आहे, जिचा आम्हाला अभिमान आहे, अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. शेवटी जाताना एकच सांगेल, अस्त्राना शिवचंद्र मौर्य हरिंद्र माथा मुकुटी झिरारी सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारे तुझवीन शंभू मज कोण तारे. डॉक्टर कैलास पवार सर नेहमी 2 वाक्य सांगत असतात, विसरूनच गेले होते. डॉक्टर कैलास पवार सर नेहमी 2 वाक्य सांगत असतात. पहिलं म्हणजे आपण कुटुंबासाठी, कुटुंब आपल्यासाठी आणि ते सर्वांसाठी महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे दुसरं, आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा बाळ रडत असतं आणि आई हसत असते. याचंच कारण म्हणजे जेव्हा बाळ रडत असतं, याचंच मागचं कारण म्हणजे जेव्हा ते नवीन जग बघतं, त्याच्या आनंदाचे त्या बाळाच्या चेहऱ्यावर आनंदाचे असे स्माइल अशी आलेली असती. आणि आई का रडत असते? कारण 9 महिने पोटात असलेल्या बाळाला ती जन्म देते. 9 महिने पोटात असलेल्या ती बाळाला जन्म देते. आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत असतात, आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत असतात. अरे मी भूमी फाउंडेशन येथे शिकते, पण मला कधी वाटू दिलं नाही. मी जेव्हा घरी होते, माझी खूप गरीब परिस्थिती होती. जेव्हा मी येथे आले तेव्हा मला वाटलं साक्षात मला देव भेटले, साक्षात विठ्ठल रखुमाई भेटले. मी जेव्हा भूमी फाउंडेशनने पाऊल ठेवला, पाऊल टाकताच मला देऊळ वाटलं, पाऊल टाकताच मला देऊळ वाटलं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय जवान जय किसान, जागतिक महिला दिनाचा विजय असो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. त्या पवार सरांसारखे काय बोलून आणि काय नको असं तुला झालं. खूप खूप धन्यवाद शीतल. मनापासून शीतलसाठी एका जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर खऱ्या अर्थाने या कार्याला मोठा हातभार लावणारे मीना काकी यांचे पती. आता बघा आज मी ओळख काय दिली. आप्पा मीना काकी यांचे पती, वाघोलीचे उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात वेगळं वलय निर्माण करणारे आदरणीय संजय साधू पाटलांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यावं. आपल्या या ठिकाणी सन्मान होतो आहे. कर्तृत्ववान स्त्री जगामध्ये काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अलकाताई गोवल. आणि आदरणीय अलका त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. पवार सर याच्या खऱ्या अर्थानं एक मोठं योगदान या ठिकाणी करतायत, त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. संजय संतो पाटील वाघोलीचं वलयांकित व्यक्तिमत्व, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपले वेगळं अस्तित्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व.
वाघोली म्हटलं की सातो पाटील आणि सातो पाटील म्हटलं की संजय अप्पा आणि आता संजय अप्पा त्या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या सन्माननीय संजय अप्पा सातो पाटील यांच्यासाठी. यानंतर मी विनंती करणार आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय जयप्रकाश यांचं अभिनंदन करूया, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया. दुसरी अभिनेत्री आणि यानंतर आपण कार्यक्रमाच्या आणि आदरणीय संजय अप्पा सातो पाटील यांच्या वतीनं त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून अलका ताईंना ठिकाणी शुभेच्छा देऊया. हा सन्मान समस्त वाघोलीकरांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर तरस या सीताराम पवार खरंच तर तुमच्या पाठिंब्याशिवाय आता मला हे पण मान्य करा, स्कूलचे डायरेक्टर आहेत, फाउंडर आहेत, सौभाग्यवती शुभांगी करत आणि बसून रचित आहे. जोरदार टाळ्या आपण या राबवण्यासाठी वाजवूयात. मनापासून अभिनंदन सौ हेमलता खरं तर DS प्रायव्हेट लिमिटेड चित्रापूर इथून या ठिकाणी आहेत. त्यानंतर सौभाग्यवती हेमलताताई धनराज, त्यानंतर प्राचार्य माधुरीताई सुनील तोळके, सायरस पुनावाला शैक्षणिक ग्रुपचा प्राचार्य माधुरीताई सुनीलजी तोळके यांना विनंती आहे, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप तोळके आदरणीय श्रीराम तोळके साहेब आपण असतात या पूर्ण परिवाराचं मनापासून अभिनंदन यांनी घेतलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय अलका ताईंच्या हस्ते संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर साई रामकर यांच्यासाठी. माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक कोणी असतात कृपया विनंती आहे. सातो पाटील, मीराताई तुषार सातो पाटील बाबा फोटो घेतो. अधिकारी आदरणीय सुलतान परिवाराला विनंती करतो की मंचावरती यायचं. या प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं या ठिकाणी मोठी मदत आपल्याला केलेली आहे. अक्षय शासनात प्रायव्हेट लिमिटेड भोसरी आणि अर्चनाताई मुकुंदकर प्रत्येक भाषणाला या ठिकाणी सहकार्य करणारा आमचा दिवस स्टाफ आहे. अभिषेक एक घोषणा द्या. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता यानंतर इतका सुंदर सोहळा, सगळ्यांचा सन्मान आणि नुसता सन्मान नाहीये, प्रत्येकाबद्दलची कृतज्ञता आहे. आणि खरं म्हणजे हे भूमीचं मार्ग आहे, पण भूमी म्हणजे हवन वृत्ती जी आम्हाला अन्न वस्त्र निवारा पुरवते. तसंच या भूमी फाउंडेशनला कोणी कोणी काय काय मदत केली सहज लक्षात आलं. आणि एक दोन माणसं नाहीये, एकाच क्षेत्रातली माणसं नाहीये, तर विविध क्षेत्रातली अनेक टीमच्या टीम इथे मदत करते. हे लक्षात आल्यानंतर मला बोलायला सांगण्यामध्ये धोका पत्करला असं नाही का तुम्हाला वाटत? कारण एक तुम्ही प्राध्यापिक म्हणजे घंटा वाजवल्याशिवाय थांबणार एकदा सुरू झाली की, आणि दुसरी गोष्ट प्रवचनकार म्हणजे अवघडच आहे हो. काय बोलतील आणि डोक्यावर जाईल कुणाच ठाऊक. असं होऊ नये याची काळजी मी नक्की घेईन. तुमची क्षमा मागते कारण मी बसून बोलते. आता वयाच्या खरं वाटणार नाही 79व्या वर्षी मला उभं राहून बोलतो घेणं अवघड वाटतंय आणि खरंच अवघड वाटतंय. आणि ते त्याच्यापेक्षा बसून बोलले तर कम्फर्टेबली बोलू शकेल. आणि ही जी कृतज्ञता भूमी फाउंडेशनसाठी व्यक्त केली. मुळामध्ये या पती पत्नीने जे कार्य सुरू केलं, कैलासने मुळात सुरूच केलं, त्याच्या नावातच कैलास आहे, उत्तुंगता. आणि ही उत्तुंगता असल्यामुळे जे सुरू केलं, मुळात लक्षात असं येईल की कमवा शिकवा या योजनेतनं हा मुलगा उभा राहिला. कमवा शिका ही योजनाच इतकी छान आहे की शिका, आपण कमवा आणि शिका. आणि त्यातून उभा राहिलेला हा मुलगा इतकं मोठं कार्य करू शकतो हे आश्चर्यकारक नाहीये का? आणि इतकं मोठं कार्य करताना इतकी माणसं वाघोलीमध्ये हातभार लावतात त्या कामासाठी, मुलींचं पालकत्व स्वीकारतात, हे किती कौतुकास्पद आहे. म्हणून मी तुमच्याशी खूप वेळ न घालवता थोडक्यात 2 गोष्टी तुमच्याशी बोलीन. समर्थ रामदासांचा अभ्यास आहे माझा,
मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासू न जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. म्हणून आपण एखादी गोष्ट मनामध्ये धरली, त्याने धरली की दुर्लक्षित शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी हे करणं, आणि यावेळी किती हात मदतीला पुढे आले. म्हणून जर कृपा झाली रघुनाथाची तर अनेक प्रकारचे, ज्याला हातभार म्हणतात, ते लागू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला रामसेतूचं उदाहरण समोर घेता येईल की रामाचा सेतू लंकेवर बांधायचा का समुद्र का हो, ते बांधणार कसं आणि लंका पार करणार कसं, तेव्हा ते दगड टाकले आणि ते दगड टाकले ते करणार कसे, पाणी तर इतकं सखोल कसे करणार, पण केवळ राम नाम लिहिल्या बरोबर ते सगळे, म्हणजे राम पाठीशी होता. म्हणून मगाशी मी ओवी म्हटलं, मनी धरावे. आपण एखादी गोष्ट मनात धरली ना की त्याला परमेश्वराची प्राप्ती केव्हा कृपा होते. आपल्या प्रत्येकाच्या, आता तुम्हाला नाव सांगताना सांगितलं, प्रत्येकाच्या मध्ये तो ईश्वरी अंश नक्की आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट छोटीशी सांगते, म्हणजे थोडं तरी मनाला काय आनंद वाटेल. बिरबल आणि बादशाहची गोष्ट आहे की बिरबलाला अकबर बादशाहने एकदा प्रश्न विचारला की काय रे तू सारखा देव आहे, देव माझ्या पाठीशी आहे म्हणतो, कुठे तुझा देव, तू ओळखायचा कसा आणि तो करतो काय, असे 3 प्रश्न त्याने बिरबलाला विचारले. देव ओळखायचा कसा, तो असतो कुठे आणि करतो काय. बिरबल जरा चक्रावला आणि तो म्हणला काय त्याला सांगता येईना उत्तर. मग तो म्हणला मी उद्या चालेल, म्हणला उद्या सांग. बिरबल घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी मुलांनी विचारलं, बाबा का चिंतित आहात. तशी म्हणजे अरे बादशाहने असा मला प्रश्न विचारला, याचं उत्तर मला नाही देत. काळजी करू नका म्हटला, मुलगी म्हणली मी येते आणि मी देते उत्तर. बिरबलालाही बिरबलाला आश्चर्य वाटलं आणि दुसऱ्या दिवशी ते मुलीला हे केले. ही गोष्ट उपनिषदांमध्ये पण आलेली आहे. आणि आल्यानंतर बादशाह म्हणला, काय बिरबला सापडलं का तुझ्या देवाचं उत्तर. तो म्हणला मला नाही, माझ्या मुलगीला सापडलंय, ती देईल. ती एवढीशी मुलगी, ती म्हणली हो देईल. त्याने सांगितलं काय तू देणारीच उत्तर. हो मी सांगते देव कुठे आहे ते. काय करायचं, एक कपभर दूध आणा म्हणलं. आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं, दरबारात बादशाला काय दूध आणायला सांगतायत. आणा म्हणलं, आणलं दूध. आता ते दूध त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलं 1 चमचाभर साखर घालून ठेवला. जवळ कसं लागतंय, अगदी गोड. काढा म्हणले की आता साखर. ते म्हणले साखर त्यात विरघळून गेली, म्हणूनच तर दुधाची गोडी वाढली ना, काढणार कशी. तो म्हणला इतकं साधं उत्तर तुम्हीच देताय, तुमच्यामध्ये सुद्धा जो ईश्वरी अंश आणि ईश्वरी तत्व आहे त्याच्याचमुळे तुम्ही माणूस म्हणून आहात ना, आणि गोडी आहे ना, ते ईश्वरी तत्व आहे ना तुमच्या अंगभूतच, काढणार कसं बाहेर. म्हणून ईश्वर तुमच्यातच आहे, नाही प्रत्येकात आहे. आणि हा ईश्वरी अंश प्रत्येकात असल्यामुळे तो ओळखता आला. पण बादशाह खरंच की नाही, ते काढता नाही येणार, काढलं तर मीच शिल्लक राहणार नाही. म्हणलं आता मला एक सांग, तो ओळखायचा कसा. तो म्हणला आता दही आण. मग दही आणलं. तो म्हणले हे काय, दही आण, दूध आण, दही आण. तर ते म्हणले आणा तर घरी आणलं. तर म्हणले याच्यामध्ये तूप आहे की नाही. आहे की नाही, कुठे दाखवा. ते म्हणले असं नसतं बाळा, ते मंथन करावं लागतं, रविनी उसळावं लागतं, मग लोणी निघतं, मग त्याला उष्णता द्यावी लागते, ते तापवावं लागतं, म्हणजे कढवावं लागतं, तेव्हा त्यातनं तूप येतो आणि तेव्हा त्याला तुपाचा स्वाद येतो. आता तुम्हीच म्हणलं सगळ्या प्रश्नाची उत्तरं देताय की कुठल्याही गोष्टीचं विचार मंथन करावं लागतं, विचार करावा लागतो. आणि विचार मंथन केल्यानंतर जे नवनीत विचारांचं येतं त्याला तपाची साधना करून कढवावं लागतं, ते तापवावं लागतं, तेव्हा त्याच्यातनं तूप येतं. दूध वरण भातावर वाढलं तर नाही चालणार, तुपाचा स्वाद यायचा असेल तर इतकी सगळी प्रक्रिया करावी लागते. सोपं आहे का नाही. तेव्हा राजाला आश्चर्य वाटलं की एवढीशी मुलगी उत्तर देते. आणि खरंच आहे, आपण विचार मंथनच करत नाही कुठल्याही गोष्टीचे. मी इथे नुसती बसली होते तेव्हा लक्षात आलं, एक माणूस एक काम करतो तर त्याच्या पाठीमागे किती माणसांचे हात उभे राहिलेत मदत करायला. संबंध पोलीस, स्त्रियांची फळीच्या फळी आहे, शिक्षकी पेशातली अनेक लोकांची म्हणजे गटांनी या आणि सन्मान स्वीकारा. म्हणजे किती कृतज्ञता ह्याच्यात दिसते.
गोष्ट सांगायची आहे म्हणून विचार मंथन मलाही विचार करावा लागेल की एक काम करणारा माणूस किती काय करू शकतो. मग ते म्हणजे मला झालं कळलं ह्या दोन गोष्टी देव माझ्यातच आहे आणि विचार मंथन करून पडेल. पण मला सांग ना तो ओळखायचं कसं. ते म्हणजे असं नाही त्याला गुरु करावा लागतो. करतो की म्हणले मी गुरु. मग गुरु करावा लागेल तर कोण गुरु. मीच गुरु म्हणले तुमचा चालेल. मग ते म्हणजे सांग मला ते म्हणजे असं नाही तुम्ही उच्च स्थानावर बसलाय गुरु खाली उभा आहे असं नाही चालत. गुरुला वर सिंहासनावर बसवा त्याची पाद्यपूजा करा त्याचं सगळं करा आणि मग तो तुम्हाला उपदेश देईल चालेल म्हणले. आणि म्हणून त्यांनी त्याला राजा खाली उतरला त्या मुलीला बसवलं तिची पाद्यपूजा केली आणि म्हणजे आता तरी सांग बाळा. अहो मी कशाला सांगू म्हणले तुमच्या समोर उदाहरणे देव मनात आलं तर काय वाटेल ते करू शकतो. क्षणात त्यांनी रंगाचा राम आणि रावाचा रंग केला की नाही तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. आणि असं असताना तुम्हाला ते पटत नाहीये. मग बारबार बिरबलाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देव कुठे आहे. माझ्या अमृताच्या पुत्रांनो तुम्हा सगळ्यांमध्ये देव आहे. तो ओळखायचा कसा तर ते नुसतं थोडस विचार केला तर लक्षात येईल जे चैतन्य माझ्यात आहे ते त्याच्याच रूपाने आहे. आणि तो करतो काय तर हे करतो काय हे दाखवलं त्यांनी. भीमवी फाउंडेशननी हे काम करून दाखवलं. पण शेतकरी आपल्याकडे काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञता प्रत्येकाबद्दल व्यक्त करण्याचा रिवाज आहे. त्यात शेतकऱ्याबद्दल जर करायलाच हवी. कारण शेतकरी शेतात पिकवतो म्हणून आम्ही खातो. मी कष्ट करते म्हणून नाही खात. म्हणून जेवण करताना आपल्याकडे श्लोक म्हणण्याचा रिवाज आहे. शिवतरगडीमध्ये आमच्याकडे खूप वेगळा श्लोक आहे. वदनी कवल घेता नाम या मातृभूचे सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे. कृषी वल कृषी कर्मी राबती दीन रात श्रमिक श्रम करून वस्तू या निर्मितात. करुणी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण आहे चित्त ठेवा विशाल. त्या शेतकऱ्याबद्दलची कृतज्ञता आपल्या मनात असायला हवी की नको. आपण कासावीस करतो पैशासाठी भाजीच्या भावासाठी. शेतकऱ्यांनी आणलेली भाजी असेल तर नका भाव विचारू घ्या. आता मगाशी आश्चर्य आणि आनंदाचा भाग म्हणजे एक विद्यार्थिनी आली म्हणजे काळकर मॅडम ना तुम्ही खेडच्या कॉलेजमध्ये होतात ना. इतका आनंद झाला मला की कुठे कुठले धागे जोडले जातील आणि विद्यार्थी येतील. आणि तिथे ती म्हणली तसं हे जे शिक्षकांचं यश काय म्हणजे वैभव आहे ते आहे. जसं अलकाताईंचे एक सिनेसृष्टीने ते उत्तुंग आहे. आपल्या सामान्य माणसाच्या आवाजाची गोष्ट नाही आहे पण सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये स्थान करण्याचं सामर्थ्य त्यांच्या कलेत आहे. आणि ते त्यांनी केल्यामुळे आलं. अशा तऱ्हेचा हे आनंदाचा भाग. म्हणून लक्षात असेल की आपण ही शेती तेच म्हटलं धोका नाही का तुम्हाला दिसला मगाशी मी सांगितलेला. मला बोलायला सांगले म्हणजे खूप मोठा धोका होता. तरी दोनच गोष्टी सांगितल्या मी की एक फळी चपळी उभी आहे अनेक कृतज्ञतेचे हात आणि ओळखा एवढंच सांगणार होते. याच्या पलीकडे सांगणं म्हणून म्हटलं हे तर झालंच नाही तर धोक्याची सूचना आधीच दिली पण ती मी सूचना पाळते. ह्या दोनच गोष्टी मला कृतज्ञता भूमीबद्दलची कृतज्ञता म्हणजे शेतकरी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. स्त्रीचा गौरव स्त्रीचं प्रत्येक रूप विलोभनीय आहे. मगाशी छोटी मुलगी आणि आई अंतर होतं पण ते विलोभनीयच आहे. प्रत्येक स्त्रीचं छोट्यापासून मोठ्यापर्यंत रूप अत्यंत विलोभनीय आहे. आणि यासाठीच मी खरं म्हणून म्हटलं सांगून सुद्धा थांबते. आणि पुन्हा उल्लेख काय केला या कर्मावर छान बोलतात. कर्म वाचून त्याच्यावर जर मी बोलायला लागले असते तर फार अवघड परिस्थिती झाली असती. तुम्ही नावच काढायचं नाही. कारण कर्माचा सिद्धांत सांगायला तर कठीण परिस्थिती ती होऊ नये अशी काळजी घेते. मला मुख्य म्हणजे इथे बोलवलं याच्याबद्दलच धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. अधिक कामं करत आहे. राजकारण तर आता बंद करायचं ठरवलेलं आहे. आज जागतिक महिला दिन कार्यक्रम सोहळा भूमी फाउंडेशन यांच्या वतीने आपण आपल्या महाराष्ट्रातील माता आणि सिने अभिनेत्या सौ अलकाताई कुबल या उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचं जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्य
सरांनी सर्वांची नावं घेतलेलीच आहे. उपस्थित माता पिता बंधू भगिनी सर्वांचंच मी भूमी फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व माता भगिनींचे सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं आनंदाचं चैतन्य जावो. तुम्हाला निरोगी असे आयुष्य मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर ताई, कैलास सर आणि त्यांच्या टीमने जे रोपटं लावलेलं आहे ते रोपटं खरे तर ताई तुमच्यामुळं ते फुललं जाते किंवा त्याला तुम्ही मोठ्या प्रमाणात पाणी घालून मोठं करताय. सरांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर सर फार मेहनती. 2017 पासून माझी आणि त्यांची ओळख झालेली आहे. म्हणजे ते आमच्या विठ्ठलवाडीतच राहतात, अगदी शेजारीच. परंतु त्यांची जी चिकाटी आहे, काम करण्याची, परिश्रम करण्याची जी जिद्द आहे, समाजासाठी झोकून काम करण्याची जी त्यांची नवरा बायकोची, खरे तर त्यांनी 100 रुपये कमावलं तर 80 रुपये हे समाजासाठी देतात. म्हणजे या 5 वर्षातला माझा जो अनुभव आहे त्यांच्याबरोबरचा हा फार मोठा अनुभव आहे. आणि सरांनी खरं तर 24 तासातून 18 ते 19 तास सर काही सर काम करतात. 19 तास म्हणजे. आणि सरांच्या अगदी जसे विठ्ठल रुक्मिणींचं आपण दिवसभरातून 100 वेळा किंवा 10 वेळा तरी मनन करतो, चिंतन करतो, तसं 2018 पासून काही तुमचं 24 तासातून कमीत कमी जोपर्यंत ते जागे आहेत तोपर्यंत अगदी दिवसातून 100 ते त्यांच्या जवळ जेवढे लोक जातील तेवढ्या लोकांवर तुमचं ताईंनी हे केलं, ताईंनी ते केलं, ताई इकडे यायच्यात, ताई तिकडे यायच्यात, ताई गावाला आल्या, ताईंनी भूमी फाउंडेशनचं हे केलं ते केलं. अगदी त्यांच्या हृदयात तुम्ही जसे रुक्मिणी बसलेले आहेत तसेच तुम्ही त्यांच्या हृदयात बसलेला आहे. तसं तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात आहे. तुमचे पिक्चर जर पाहिले तर सगळ्यांना रडू येते. अगदी महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारतातली लोक, महिला भगिनी रडलेल्या आहेत त्यांच्या पिक्चरमुळे. तुम्ही तसं सरांच्याच नाही तर आमच्या सर्वांच्या भगिनी आणि माता, तुमच्या बाबतीत सुद्धा कितीही बोललं तरी कमीच राहणार आहे. सरांच्या बाबतीत कितीही त्यांचं कौतुक केलं तरी कमीच पडणार आहे. असो, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आमच्या सातो परिवाराच्या वतीने ताईंचं या मातेचं स्वागत केलेलंच आहे. मी सर्वांना भूमी फाउंडेशनच्या वतीने एक आधाराची जे ताईंनी रोपटं वाढवायचं काम केलेलं आहे, मी सर्वांना आव्हान करतो की या ताईंच्या रोपट्याला सर्वांनी खत पाणी घालण्यासाठी जास्तीत जास्त मदत करावी. आणि ती सुरुवात मी माझ्यापासून करतो. ताई, मी आता तुमच्या समोर 45,000ची जी देणगी सरांच्या संस्थेला जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. गाडीचा नंबर 4545, मोबाईलचा नंबर 4545 आणि देणगी सुद्धा 45. आदरणीय साधू साहेब, मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार. या ठिकाणी सुनंदा मच्छिंद्र मांढरे ऐकण्याकडून आलेल्या 2 कॉम्प्युटर आपल्या या भूमी फाउंडेशनला त्यांनी भेट दिलेले. मी विनंती करतो आदरणीय सुनंदाताई मच्छिंद्र मांढरे यांना त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. धन्यवाद. आदरणीय सुनंदाताई आणि मच्छिंद्रताई मांढरे यांचे मनापासून अभिनंदन. या ठिकाणी लक्षवेध केलेल्या कर्मचारी संजय देशमुख आणि दादाभाई देशमुख यांना विनंती केली आहे. चला, आदरणीय गुरु मॅडमांना विनंती त्यांनी मंचावरती यायचं. दोन गोष्टींना जपणाऱ्या, माय मराठीमध्ये चित्रपट करणाऱ्या आणि कोणत्याही झगमगाटाला न भुळ घालता खऱ्या अर्थानं आपण मायभूमीची अर्थात मराठी भाषेची सेवा करणाऱ्या
आदरणीय अलकाताई कुबल यांना विनंती करतो की आपण या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय अलकाताई कुबल. खटकताना एवढी वर्ष मेहनत केली आणि 300चा आकडा 100 केल्यावर एकदम 3ने भागल्यावर म्हणून म्हटलं करेक्शन केलं. आज खरं तर कैलास पवार सर वयाने माझ्यावर 20 वर्षांनी लहान असतील. मी आता 59 ते 39. खरंच कौतुक वाटतं. मला असं वाटतं की काम करताना वयाचा वगैरे कुठेही संबंध येत नाही. ज्याला काम करायचंय तो कुठल्याही वयात चांगलं करायचंय ते कुठल्याही वयात करू शकतो. हे कैलास पवार आणि त्यांच्या मिसेस सौभाग्यवती अनिता पवार यांनी सिद्ध करून दाखवलं. गेले 5 ते 7 वर्ष सरांचा माझा परिचय आहे. मी त्यांचं काम पाहिलं. आज मी आधी इथे यायच्या आधी भूमी फाउंडेशनला भेट दिली आणि खरंच खूप अभिमान वाटला की एवढं चांगलं काम करतात आणि कुठेही त्याच्या बडे जाऊ नये. आज मला खरं तर ह्या सगळ्या देणग्या देणाऱ्यांचे सत्कार केले तेव्हा हा माझा सन्मान वाटला. कारण कुठल्याही निस्वार्थीपणाने सगळ्यांनी या देणग्या दिल्या. कोणी कम्प्युटर दिले, कोणी शिकवते, कोणी एअरफोर्समध्ये विद्यार्थी तयार करते, कोणी पोलीस डिपार्टमेंटला विद्यार्थी तयार करते. सगळ्या पद्धतीचे आज इथे देणगीदार होते. म्हणजे मानसिकही बळ देत होते, आर्थिक बळ देत होते आणि खरंच कौतुक वाटतं की यांचा सत्कार करणं हा माझा सन्मान होता. खूप बरं वाटलं सर की आज तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होतात, भरभरून बोलत होतात. मगाशी आपले निवेदक म्हणालेच की एवढे त्यांना काय बोलू आणि काय नको असं झालंय, पण त्यांचा आनंद खरंच तसाच आहे. मी त्यांना म्हटलं तर सर काही झालं तरी मी 7 वाजता निघणार कार्यक्रमातून, कारण मला मुंबईपर्यंत जायचं आहे. उद्या पुन्हा माझे 3 कार्यक्रम आहेत. तर म्हणाले नाही नाही मी पाठवतो म्हणून. पण कार्यक्रम एवढा रंगला आणि खरंच आहे कधी कधी काय होतं जाणीव करणं किंवा जाणीव ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि सर तुम्ही ती जाणीव या तुमच्या देणगीदारांची ठेवली याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक करावं एवढं थोडंच. कधी माणसाने किती प्रगती केली काय करू दे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. तर माझ्या आई एक शिक्षिका, वडील टाटा मिलमध्ये सुपरवायझर. आणि बघता 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 एका मला वाटलं नव्हतं आईचा आणि वडिलाचा खूप विरोध होता या इंडस्ट्रीत काम करू नये म्हणून. पण चला तरी काहीतरी चुरूक पाहिली असेल, वागणं पाहिलं असेल. आईचा एवढा धाक होता नीट काम केलंस, नीट वागलीस तरच काम करायला दे. पण आज मला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि मागे वळून पाहताना अभिमान आहे की एक स्त्री म्हणून मला कुठेही त्याची खंत नाही किंवा शरीर प्रदर्शन करून मी कधी यश मिळवलं नाही. भले तुम्हाला रडवलं असेल पण मला या गोष्टीचा अभिमान आहे. आज माझ्या मुलींना माझे सासू सासरे होते तो त्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान होता. माझ्या पतीने सगळी लाटले याच इंडस्ट्रीतले आहेत. पण या गोष्टीचा आपल्या पूर्ण फॅमिलीवर खरंच खूप परिणाम होतो. आज मला खरं तर मीना काकींना भेटण्याची खूप इच्छा होती. असं वाटलं होतं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटेल, पुन्हा कधी वागवून आली तर भेट होईल. पण शैलाताई भेटल्या, या शिक्षणाधिकारी आणि सगळ्या आमच्या गुप्तचर विभागाच्या, सगळ्या आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या. खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून. या व्यासपीठावर सगळ्या क्षेत्रातल्या महिला दिग्गज अशा महिला उपस्थित आहेत. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की अरे हे लोक एवढे मोठे काम करतात, आपण फार मोठे आहोत त्यांच्या पुढे. खरंच सांगते आम्ही फक्त अभिनय करतो आणि तुमच्या मनात तरी एवढं स्थान मिळालं आहे, तुम्ही एवढं प्रेम करता, हीच आमच्यासाठी खूप मोठी बाजू आहे. हेच तुमचे आशीर्वाद आहे. आज मी पहिल्यांदा आपण आज राजमाता जिजाऊंची जेव्हा पूजा केली तेव्हा मला खरंच अभिमान वाटतं. सध्या मी एक महानाट्य करते आणि जसं बाबासाहेब पुरंदरेंचं महानाट्य होतं जाणता राजा, तसं आमचं शिवशाही म्हणून महानाट्य आहे. त्याचे आम्ही आता महाराष्ट्रभर प्रयोग करतोय. आता बीडमध्ये झाले, गोव्यामध्ये झाले, आता परळीमध्ये आहे. भारतात आम्हाला लखनौमध्ये योगींच्या टीमने बोलावलं आहे, तिथे आम्ही हिंदीत करणार आहोत. त्यात शंतनू मोगे शिवाजी महाराज करतायत आणि मी राजमाता जिजाऊ माता करते. खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. आज मुली जे काय करून दाखवत होत्या प्राप्त सगळ्या जाई सर तुम्ही त्यांना एक व्यासपीठ मिळवून दिलं. या मुलीला कधी व्यासपीठ मिळणार होतं. म्हणजे त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पाहिले, त्यांना सुट्टीतही आपल्या घरी जायचं नसतं. एवढी ओढ तुम्ही लावली हेच तुम्ही जिंकल्यासारखं आहे. या मुलीला एक व्यासपीठ मिळालं. भले त्यांनी कशीही आपली कला सादर केली पण यातनाच त्या हळूहळू बहरत जाणार आहे. मला आठवते मी वयाच्या 8व्या वर्षी नटसम्राट या नाटकात काम केलं. दत्ता भट आणि शांताजोग यांच्याबरोबर ठमी म्हणून जवळजवळ 250 प्रयोग केले. संध्याकाळी विजया गीता, माधव वाटले या दिग्गजांबरोबर काम केली. त्या वेळात कळतही नव्हतं वयाच्या 8व्या वर्षी की आपण कोणत्या मोठमोठ्या
दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करतो, पण आत्ता जाणवतं आणि वाटतं हेच आपल्याला शिकायला मिळालं. कारण माझी आई, आम्ही 4 भावंड, तुला शक्यच नव्हतं की मला वेगळ्या क्लासेसना लावा, कुठे पाठवा वगैरे. पण या सगळ्या लोकांकडनं मी शिकत गेले. अशोक सराफ, निळू फुले, ही मंडळी एवढी आम्हाला शिकवत गेली आणि हेच माझे गुरु, माझे दिग्दर्शक, माझे गुरु, आणि यातनाच शिकत गेले. आणि तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक लाभले की कधी कधी वाटतं. आत्ताच मी एक कार्यक्रम अटेंड करून आले सनेजचा, कॅम्प एरियात होता. जवळजवळ 2,500 ते 3,000 महिला होत्या त्या कार्यक्रमाला, आणि त्यांचं प्रेम पाहिल्यावर खरंच ऊर भरून येतो की कमाल आहे या माहेरच्या साडीची, त्या विजय कोंडकेची, की ज्यांनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आणि अजूनही मी तुमच्या महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवते. कारण मी माझ्या इंटरव्ह्यूतून मी वाचलं असेल, माझ्या आधी एक वेगळी अभिनेत्री होती, तिच्यासाठी ते प्रयत्न करत होते, पण इथे असलेलं ना कधी चुकत नाही. हे यश माझ्या नशिबात होतं आणि मला मिळालं. आणि म्हणूनही आजही माहेरची साडीला लोक विसरले नाही, ते कौतुक वाटतं. कारण आता जवळजवळ 31 वर्ष झाली त्या सिनेमाला. 1991ला सिनेमा झाला, 92ला मी लग्न केलं. आणि माझ्या मुली, आता माझ्या मुलींबद्दलही तुम्ही सोशल मीडियावर वाचलं असेल. मोठी मुलगी पायलट आहे, दुसरी मुलगी MD करते आता ॲनेस्थेशिया घेऊन. तर बरं वाटतं की एक आई म्हणून मी कधी आग्रह केला नाही तुम्ही अभिनेत्री व्हा वगैरे. उलट मी थोडं लांब ठेवलं, कारण आमची इंडस्ट्री म्हणजे अळवावरचं पाणी आहे. आम्ही 40 वर्षे टिकलो, पण आत्ताच्या मुली मला सांगता येत नाही 10 वर्ष तरी करिअर होईल की नाही. पण त्यांना जे काय जायचं होतं तिथे आम्ही त्यांना सपोर्ट केला, आणि माझ्या मिस्टरांनी आणि मी. आणि आज बरं वाटतं की महिला एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहेत. आणि खरंच बरं वाटतं की प्रत्येक जण आपल्या पायावर उभी राहते. आज इथे आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या इन्स्पेक्टर किती यंग आहेत त्या. पण हे सगळ्यांना पाहून खरंच अभिमान वाटतो की आम्हालाही वाटतं, आम्ही जेव्हा सिनेमात तुमचे जेव्हा युनिफॉर्म घालतो तेव्हाही वाटतं आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये जातो. त्या युनिफॉर्मचा एवढा आदर आहे की जसं पायलट आहे मुलगी, डॉक्टर आहे, ती युनिफॉर्म घातले. जसं मी जिजाऊची भूमिका करते, मला ती कॉस्ट्युम आणि तयार झाल्यावरच अंगात संचारलं सांगतो. मी खरंच सांगते, एक वेगळाच स्पर्श येतो. आणि समोर 20-20 हजारचा क्राऊड बसलेला असतो, आणि ते महानाट्य सादर करत असतो, आणि तो आनंद मिळतो. सर, तुम्ही हे असंच कार्य करत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही कुठल्याही निस्वार्थीपणाने करताय. आणि तुम्हाला तरी कोणी ना कोणी फुल ना फुलाची पाकळी देऊन बघा, परमेश्वराकडे कधी मागावं लागत नाही, आणि तुम्ही कधी कोणाकडे हात पसरत नाही, स्वतःहून सगळे देणगी देत आहे. याबद्दल सर तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मला वाटतं स्टेजच्या मागची जबाबदारी आता तुमची थोडी समजली असेल, का जाईपर्यंत जबाबदारी माहीत आहे. पण सरांची एक्साइटमेंट, त्यांच्या पत्नीची एक्साइटमेंट, आणि सगळ्या खरंच हे जे बरोबर जोडले गेलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. कारण कुठलंही कार्य एकट्याने होत नाही, त्याच्यासाठी हे सगळे आपला परिवार बरोबर लागतो. जसं आमच्या इंडस्ट्रीत मी केलं वगैरे काही नाही, माहेरच्या साडीचं यशही मी वगैरे काही नसतं, आमच्या संपूर्ण टीमचं ते यश आहे. आणि म्हणूनच ते टिकून राहिलं. जसं पिक्चर पडलं तर लगेच म्हणतात माझ्यामुळे नाही पडलं, त्या डिरेक्टरमुळे पडलं. नाही, हे सगळ्यांमुळेच पडतं. जशी काही एखादी कलाकृती सगळ्यांमुळेच चालते, तसंच सर तुम्ही हे केलेलं कार्य असंच चालू राहू दे, अविरत चालू राहू दे, ही मी परमेश्वराच्या प्रार्थना करते. आणि तुम्हाला आशीर्वाद देते. खूप लहानात तुम्ही माझ्याहून असंच भरघोस यश मिळू दे, अशीच तुम्हाला सद्बुद्धी मिळू दे. सतत तुमचे पाय सदैव जमिनीवर ठेवा, एवढंच मी सांगेल. आणि माझे 2 शब्द सांगेल. धन्यवाद.